नेहमी गोष्ट सांगतो, माझ्यासारखा एक जण होता, तुमच्यासारखं मलाही वाटायचं जगाचं कल्याण व्हावं, जग सुंदर व्हावं, उत्तम व्हावं, उदात्त व्हावं, मंगल व्हावं, आणि मग सगळी धडपड चालायची. माझ्यासारख्या एका माणसानं नव्या वर्षाचा संकल्प म्हणून प्रतिज्ञा केली एके दिवशी की एका वर्षाच्या आत मी अख्खं जग बदलून दाखवेन, जग सुधारून दाखवेन, जग घडवून दाखवेन. वर्षभर जगाच्या उद्धारासाठी खर्ची पडला, वर्षभर या देशात त्या देशात फिरू लागला, इकडे जा तिकडे जा, याला भेट त्याला भेट, असं करू तसं करू, याव झालं पाहिजे त्याव झालं पाहिजे, जग चांगलं झालं पाहिजे, जग सुंदर झालं पाहिजे. वर्ष वनवन 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 अख्ख्या जगात फिरला, जग पालतं घातलं. वर्ष संपल्यावर विचार केला, अख्खं वर्ष मी जगासाठी खर्च केलंय, आता जग सुधारलेलं निश्चित असलं पाहिजे. वर्षांनी जगाचा हिशोब मांडला, जग तिथंच, देश तिथंच, माणसं तिथंच, सगळं आहे तिथंच, काही बदल नाही, काही फरक नाही, काही परिवर्तन नाही. आणि मग याला वाटलं बहुतेक आपलं कार्यक्षेत्र मोठं झालं वाटतं. म्हटलं जगाचं जाऊ दे, आपण आपल्या देशापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझा देश बदलून दाखवेन. वर्षभर देशात फिरला, ह्या राज्यात जा त्या राज्यात जा, याला सांग त्याला सांग, असं करू तसं करू, याव करू त्याव करू, हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. वर्षभर देश फार असा पिंजून पिंजून काढला वर्षभराने. मग हिशोब मांडला, म्हटलं एवढा सगळं केलंय, देश बदललेला सुधारलेला घडलेला असला पाहिजे, परिवर्तन झालं असलं पाहिजे. हिशोब मांडला, देश तिथंच, राज्य तिथंच, माणसं तिथंच, गावं तिथंच, सगळं आहे तसंच, काही बदल नाही, काही फरक नाही, काही परिवर्तन नाही. मग याला वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं. म्हटलं देशाचं जाऊ दे, आपण आपल्या राज्यापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझं राज्य सुधारून दाखवेन, राज्य घडवून दाखवेन. वर्षभर राज्यात फिरला, या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा, याला सांग त्याला सांग, असं करू तसं करू, याव करू त्याव करू. वर्षभर राज्य पार पिंजून पिंजून पालता घातलं. म्हटलं वर्ष घालवलंय राज्यात, राज्य सुधारलेलं असलं पाहिजे. वर्षाच्या शेवटी हिशोब मांडला, राज्य बघितलं, राज्य तिथंच, माणसं तिथंच, गावं तिथंच, तालुक्या तिथंच, जिल्ह्यात तिथंच, काही बदल नाही, काही फरक नाही, काही परिवर्तन नाही. याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं. म्हटलं राज्याचं जाऊ दे, आपण आपल्या जिल्ह्यापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझा जिल्हा सुधारून दाखवेन, जिल्हा बदलून दाखवेन, जिल्हा घडवून दाखवेन. वर्षभर जिल्ह्यात फिरला, या तालुक्यात त्या तालुक्यात, इकडे जा तिकडे जा, याला सांग त्याला सांग, व्याख्यानं प्रबोधन चर्चासत्र कृतीसत्र, वर्षभर जिल्हा पार असा ढवळून काढला. म्हटलं वर्ष घालवलाय जिल्ह्यात, जिल्हा सुधारलेला असला पाहिजे. हिशेब मांडला, जिल्हा तिथंच, तालुका तिथंच, माणसं तिथंच, गावं तिथंच, काही बदल नाही, काही फरक नाही, काही चेंज नाही, नो चेंज, सगळं तिथंच. याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं. म्हटलं जिल्ह्याचं जाऊ द्या, आपण आपल्या तालुक्यापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझा तालुका सुधारून दाखवेन, तालुका बदलून दाखवेन, तालुका घडवून दाखवेन. वर्षभर तालुक्यात फिरला, ह्या गावाचा त्या गावाचा, याला सांग त्याला सांग, असं करू तसं करू, हे अभियान ते अभियान, असं सगळं 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 तालुका 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 वर्षभर अगदी पार ठेवून काढला. म्हटलं एवढं केलंय तालुक्यासाठी, तालुका सुधारलेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी हिशोब मांडला, तालुका तिथंच, गावं तिथंच, माणसं तिथंच, सगळं आहे तसंच, काही बदल नाही, काही फरक नाही, काही परिवर्तन नाही, सगळं तिथंच, नाही थे. याला पुन्हा वाटलं अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. म्हटलं तालुक्याचं जाऊ दे, आपण आपल्या गावापुरतं बघू. वर्षभर गावात साठी झटायचं ठरलं, प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझं गाव बदलून दाखवेन, गाव घडवून दाखवेन, गाव सुधारून दाखवेन. वर्षभर गावात थांबला, ह्या गल्लीत जा, त्या आळीत जा, खालच्या पेट्यात जा, वरच्या पेट्यात जा, ह्या चौकात त्या पारावर, याला सांग त्याला सांग, असं करू तसं करू, गाव राज्यात आणू, जिल्ह्यात आणू, सगळं सगळं सगळं. वर्षभर पार गाव असं ढवळून 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 काढलं. माणसं बघितल्याबरोबर आता पळून जायला लागली, इतकं वेळ लावून टाकलं. आणि मग वर्ष असं घालवल्यावर वाटलं आता एवढं फिरलोय, एवढं केलंय, गाव सुधारलं असलं पाहिजे. वर्षाच्या शेवटी गावाचा हिशोब मांडला, गाव तिथंच, गल्ल्या तिथंच, आळ्या तिथंच, पेटा तिथंच, चौक तसाच, पार तसाच, काही बदल नाही. याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं. म्हटलं गावाचं जाऊ द्या, आपण आपल्या गल्लीपुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझी गल्ली सुधारून दाखवेन, गल्ली बदलून दाखवेन, गल्ली घडवून दाखवेन. वर्षभर गल्लीतच थांबला, याच्या घराचा त्याच्या घराचा, याला सांग त्याला सांग, गटर साफ करू, रस्ते नीट करू, ही करू ती करू, गाडवा तिकडे करू, उकिरडे इकडे करू, सगळं गल्ली 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 पार अशी येणावल्यागत करून टाकली. माणसं पार येडी झाली, ह्याला बघितलं की पुन्हा पळून जायला लागली. म्हटलं वर्षभर गल्लीसाठी एवढं केलं, एवढा काळ खर्च घातला, गल्ली सुधारलेली असली पाहिजे. वर्षाच्या शेवटी हिशोब मांडला, गल्ली तिथंच, गटर तिथंच, गाडवा तिथंच, माणसं तशीच, घरं तशीच, काही बदल नाही, काही फरक नाही. याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं. म्हणलं गल्लीचं जाऊ दे, आपण आपल्या घरापुरतं बघू. वर्षाच्या शेवटी पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझं घर बदलून दाखवेन, घर सुधारून दाखवेन, घर घडवून दाखवेन. वर्षभर घरातच थांबला, पोरांना सांग, बायकोला सांग, म्हातारीला सांग, आला दिवस सांग, ह्याला सांग त्याला सांग, असं करू तसं करू, भिंती इकडं, फरशा तिकडं, खडक्या तिकडं, दारं अशी, याव त्याव, सगळं 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 पार. माणसं घरची यरबाळून गेल्यासारखी झाली. पोरं ह्याच्या आधी पण कधी उभा राहत नव्हती, आताही उभा राहिनात. बापाचं पोरांचं नातं म्हणजे चंद्र सूर्यासारखं. आभाळात सूर्य असला की चंद्र गायब, आभाळात चंद्र असला की सूर्य गायब. बाप घरात दिसला की पोरं अंगणात, आणि पोरगा घरात असलं की बाप पारावर. विषय नाही, संबंध नाही, संवाद नाही. आता तर पोरगा घरातच येणार. आणि बायको तर पहिल्यापासून समजत होती आमचं घडी म्हणजे कामात गेलेलीच केस, त्यामुळे ऐकून घ्यायचा आणि समजून घ्यायचा विषयच नाही. त्यामुळे बायकोच म्हातारी
म्हण ह्या कशाला आमच्या पोटाला पिडाली काय कळना, गावावरनं बवळून टाकलेलं म्हटले. घरच्या भाकऱ्या भाजायचे होईना, लष्कराच्या भाकऱ्या भाजायला लागले. म्हातारी लक्ष देना, यरबडल्यागत झालं. हो बायकोला सांगते ऐकना, म्हाताऱ्याला सांगताय समजना, पोरं तर पुढे उभाच राहिनीत. वर्ष घरात घालवलं म्हटले, वर्ष एवढं केलं, एवढं सांगितलं, एवढं बोललं म्हटल्यावर घर सुधारलेलं असलं पाहिजे. वर्षाच्या शेवटी हिशोब मांडला, घर तिथंच, पोरं तिथंच, बायको तशीच, म्हातारी तशीच. काही बदल नाही, काही परिवर्तन नाही, काही नाही. याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं. म्हटलं घराचं जाऊ द्या, आपण आपलं आपल्या पुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी मला स्वतःला घडवून दाखवेन, बदलून दाखवेन, सुधारून दाखवेन. वर्षभर स्वतःला घडवण्याच्या कामी लागला, बदलवण्याच्या मार्गी लागला, सुधारण्याच्या चाली लागला. बघता बघता एक चांगला संस्कार, चांगला विचार, चांगला आचार, चांगल्या गोष्टी, चांगल्या कृती, चांगल्या घटना, चांगल्या प्रसंग, एक गोष्ट चांगली करायला लागला. जीवनाचा आनंद मिळायला लागला, जीवनाचा आनंद महोत्सव झाला. बघता बघता एक वेगळी उंची लाभली, वेगळा परिमाण लागला, परंपरा दिसला, संस्कृती दिसली, भाषा आठवली, संस्कार आठवले. आणि बघता बघता विचित्र चित्र नव्हे, चांगलं चित्र निर्माण झालं. बायको आदरानं बघायला लागली, पोरांना कळेना आपलाच बाप आहे का. म्हातारीला समजे ना ही आपल्याच पोटचं आहे का. इतका भयान बदल, इतकं बदल, परिवर्तन कसलं अफाट. 6 महिने झाले, 8व्या महिन्यात तर देव माणसासारखा झाला, 9व्या 10व्या महिन्यात 12व्या महिन्यात तर माणसं देव मानायला लागली. इतका प्रचंड बदल झालेला. आणि मग पोरांना वाटायला लागलं बाप एवढा चांगला, बायकोला वाटायला लागलं नवरा एवढा चांगला. अहो रस्त्यानं जोडीनं निघालो तर माणसं ह्यांना नमस्कार करतात येईल, माझ्याकडे बघितलं की तोंड फिरवते ती. काय बरं दिसतंय का म्हटले, नवरा एवढा चांगला तर आपण असं अडाणी राहून कसं चालेल. आपणही सुधारलं पाहिजे, आपणही घडलं पाहिजे. त्या दिवसापासून बायको कामाला लागली, नवऱ्यासारखा व्हायचा प्रयत्न करू लागली. दिवस उलटत गेले, बायको एक एक गोष्ट चांगली अवगत करत गेली, प्राप्त करत गेली. एक दिवस उजाडला, नवऱ्यासारखी झाली, बायको सुधारली. आणि पोरांना वाटायला लागलं आपले आईबाप एवढे चांगले, आपले आईबाप एवढे सुंदर, आपले आईबाप एवढे विचारशील, आपण असं राहून कसं चालेल. यांच्या पोटी जन्म घेतला, वाटायला पाहिजे तसं. बघता बघता पोरं सुधारण्याच्या मार्गी लागली, कामी लागली. एक दिवस उजाडला, पोरं सुधारली. म्हातारीला वाटलं आता आपल्या गौऱ्या मसनात जायची पाळी आली, पण आता घरची एवढी सगळी चांगली, जाताना असं कसं जावं. ह्यांचा आईबाप म्हणून मानावं न तरी जावं. म्हणलं आता एवढं घर सुधारलं, आपण मागं राहून कसं चालेल. त्या दिवसापासून म्हातारी सुधारली. आणि बघता बघता दिवस उजाडला, अख्खा घर सुधारलेलं. शेजारच्या घराला वाटायला लागलं ती घर एवढं चांगलं, आपण मागं राहून कसं चालेल. आपणही सुधारलं पाहिजे, आपणही बदललं पाहिजे. बघता बघता शेजारचं घर सुधारलं, त्याच्या शेजारचं दिवस सुधारला, अख्खी गल्ली सुधारली. वरच्या गल्लीला वाटायला लागलं खालची गल्ली एवढी चांगली, एवढी सुंदर, एवढी स्वच्छ, आपण मागं राहून कसं चालेल. वरची गल्ली कामाला लागली, गल्ली सुधारली. आणि मग बघता बघता आडी सुधारली, पेटा सुधारला, पार सुधारला, चौक सुधारला. एक दिवस सुधारला, अख्खं गाव सुधारलेलं. आणि मग आमच्या विंगला वाटायला लागलं घारे एवढी वाडी एवढं चांगलं, घारेवाडी एवढं सुंदर, घारेवाडी एवढी स्वच्छ, आपण मागं राहून कसं चालेल. विंग कामाला लागलं, कंबर कसली, विंग मधली माणसं पेटली. बघता बघता विंग सुधारलं. पुढे गेलो तिकडं आमचं कराड, म्हटलं ही विंग घारेवाडी एवढी शिकावं, पुढे जायला लागली, आपण मागं राहून कसं चालेल. आपणही सुधारलं पाहिजे. कराड पेटलं, कामाला लागलं. बघता बघता कराड सुधारलं. आमच्या सातारला वाटायला लागलं कराड तिकडं कोपऱ्यात एवढं पण सुधारलं, आपण मागं राहून कसं चालेल. बघता बघता एक एक गाव तालुका सुधारला. सातारा तालुका म्हटला, कराड तालुका एवढा देखणा, एवढा चांगला, एवढा उत्तम, आपण मागं राहून कसं चालेल. आपण सुधारलं पाहिजे. सातारा तालुका पेटला, कामाला लागला, सुधारला. दिवस उजाडला, अख्खा जिल्हा सुधारला. आणि मग सांगली जिल्ह्याला वाटायला लागलं सातारा जिल्हा एवढा चांगला, आपण मागं राहून कसं चालेल. आपणही सुधारलं पाहिजे, आपणही बदललं पाहिजे, आपणही परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. सांगली जिल्हा कामाला लागला, दिवस उजाडला, सांगली सुधारलेला. कोल्हापूर सुधारला. बघता बघता एक एक जिल्हा करत अख्खा राज्य सुधारलं. आणि मग कर्नाटकला वाटायला लागलं आलमट्टी धरणात एवढं पाणी साठवून सांगली कोल्हापूर बुडवून मारलं तरी महाराष्ट्र नंबर 1च. म्हटले महाराष्ट्र एवढा चांगला तर आपण मागं राहून कसं चालेल. आपणही सुधारलं पाहिजे. कर्नाटक कामाला लागलं, कर्नाटक पेटलं. बघता बघता चांगल्या गोष्टी, चांगले विचार, चांगले संस्कार झालं. कर्नाटक उभा राहिलं, सुंदर झालं, देखणं झालं. गुजरातला तसं वाटायला, गुजरात हळूहळू एक एक राज्य करता अख्खा देश सुधारला. आणि मग पाकिस्तान म्हणायला लागलं सीमेवरनं एवढ्या तोपा मारल्या, एवढ्या गोळ्या चालवल्या, पण भारताचं नाक अजून वरच. भारत एवढा देखना, भारत एवढा चांगला तर आपण माग राहून कसं चालेल. झालं पाकिस्तान कामाला लागलं, चांगल्या गोष्टी, चांगले विचार, चांगले संस्कार, चांगल्या कृती, चांगलं सगळं बघता बघता पाकिस्तान सुधारलं. अमेरिकेला वाटायला लागलं भारत पाकिस्तानच्या एवढ्या झुंजी लावल्या तरी दोन्ही देश अजून पुढंच. म्हटले ते एवढे चांगले ना, आपण माग राहून कसं चालेल. आपणही सुधारलं पाहिजे. बघता बघता अमेरिका सुधारली, करता अख्खं जग सुधारलं. एवढा सगळा आलेख मी तुमच्या पुढे मांडला तो एवढ्यासाठी. तुम्ही जग बदलायला जाल, काही होणार नाही, पण तुम्ही स्वतः बदला, जग बदललेलं दिसेल. काय नाही आयुष्यात फक्त मनपरिवर्तन पहिला टप्पा, मग स्वतःची ओळख पटली की मग आपण काय करू शकतो. सुरुवात स्वतःपासून. स्वतः बदला, जग आपोआप बदलतं. सांगायला जाऊ नका, स्वच्छता का हे करा, अजिबात बोलू नका, स्वतः बदला ना.
आमचा एक मित्र आहे, मला सारखा व्यायामाचं महत्व पटवून देत असतो. सकाळी उठलं पाहिजे, पहाटे आलं पाहिजे, थंडीच्या दिवसात व्यायाम केला पाहिजे, शरीर दणकट होतं, मजबूत होतं, बांधा चांगला होतो, श्वास फुलतो, मग छाती अशी दणकट होते, भरकट होते, सगळं तासभर लेक्चर सुरू होतं. मग शेवटी विचारलं, तू कधीपासून व्यायाम करतो? तो म्हणाला, मी उद्यापासून सुरू करणार आहे. सुरुवात स्वतःपासून करावं. आमचं सगळ्यात वेगळं, भ्रष्टाचार संपला पाहिजे, पण बाकीचे करत असलेला. मी एकट्यानं नाही केलं म्हणून काय होतंय? एवढं जग पडलं, एवढं गाव पडलं, एवढा समाज पडला, सगळं त्यांना मोकळं जाई करा. मी कुठं अडवलंय? जाऊ दे की, करू दे की, मी कुठं नाही म्हटलंय. माझ्या एकट्याने काय होतंय? सगळं आमचं घोडा अडतं इथंच. मागं राहायची कारण ही आहेत, दुसरं काही कारण नाही. स्वतः झेपवलं पाहिजे, स्वतः उडी घेतली पाहिजे. अहो, शिवाजी महाराज काय दुसऱ्याची वाट बघत नाही बसले. अफजल खान चालून आलाय, तानाजीला नाही म्हणाले. तानाजी, एवढी वेळ जातो का? सकाळपासून रक्तदाब जास्तच वाढल्यासारखा वाटतोय. एवढी वेळ तुझा, मग पुढच्या वेळी मी बघतो. झेपावले ना, जिता मरण सामोर आला, तिथं शिवाजी केले, म्हणून शिवाजी झाले. नाही झेपावलं दुसऱ्यावर, नाही सोपवलं दुसऱ्यावर. आम्ही कशाला सांगायला जातो, कशाला बोलायला जातो? अरे जगायचं ना, स्वतः जगा ना, समाजासाठी करणं, बस संपलं काम. सगळ्यात मोठी सवय आहे आमच्याकडे. दुष्काळ पडला की ते महादेव कोंडायची प्रथा आहे. एका गावात तशीच पद्धत होती. म्हटले दुष्काळ पाणी नाही, काय नाही, महादेव कोंडला पाहिजे, गाभारा. पण गाव मोठ्या दुधाधायानं संपन्न नव्हतं. म्हटले पाण्यानं का कोंडा, दुधानं कोंडू की, डबल पाऊस पडला पाहिजे. सरपंचानं दौंडी फिरवली, आज रात्री महादेवाचा गाभारा दुधानं कोंडायचा आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या घरात धारा काढून जमा झालेलं दूध गाभाऱ्यात आणून वतावे. हो, दौंडी फिरली, सगळ्या माणसांनी धारा काढल्या, किटल्या, कळशा, बादल्या एकत्र केल्या, दूध सगळं भरलेलं आता नेऊन गाभाऱ्यात ओतायचं. एक तुमच्या आमच्यासारखा छापील माणूस होता, विचार करू लागला. म्हटलं एवढं किटलीभर दूध गाभाऱ्यात नेऊन ओतायचं म्हणजे लयच काहीतरी होते. डेअरीला घातलं असतं काहीतरी आलं तरी असतं. विचार करायला लागला काय करावं. मग लक्षात आलं दूध रात्रीच ओतायचंय. कुणाला कळतंय पाणी ओततोय का दूध ओततोय? पुन्हा विचारायला, पाणी कुठं दुधात तरंगतं, मिसळून तर जातं. अख्ख्या गावाचं दूध येतंय म्हटल्यावर आपली एक कळशी पाण्याची कवा मिसळून जाईल पत्ता नाही लागणार. आणि अख्खं गावाचं दूध येणारच आहे की आपली एक कळशी पाणी कुठं तर पक्का झाला. मग दुधाऐवजी पाण्यानं भरलेली कळशी घेतली, आला देवळापाशी, आता बोतायचं. पण देणं सुद्धा आमचं कसं की अख्ख्या गावाला जागा करून देणं. आमच्याकडे म्हण आहे, डाव्या हाताने दिलेलं उजव्या हाताला कळू नाही, उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळू नाही. आम्ही अशी माणसं की 5 रुपये उसने देतो आणि रोज सकाळी चहाच्या वेळेला त्याच्या दारात मागायला. रोज 5 दिवस चहा पिऊन 5 रुपये फेडून येतो, तरी 6व्या दिवशी परत जातो, कधी देतोय 5 रुपये. आमची जगण्याची पद्धत अशी, देण्याची पद्धत अशी. वाजवून दिलं पाहिजे, जगाला कळलं पाहिजे की आमची पद्धत. पायरीवर उभा राहिला, मग जरा वाट बघितली, 4-5 माणसं येता जाताना दिसतात का, आवाज आला पाहिजे. माणसं येताना दिसल्यावर मग कळशी पाण्याची त्या गाभारात बदा ओतली, आवाज आला, 4 जणांना कळलं, ओतलं बरं का दूध हे, उद्या सांगाय मोकळा, मी होतो की वतायला. आणि मग आला डोक्यात तेच, म्हटलं पाणी काय दुधात मिसळतं, अख्ख्या गावाचं दूध येणारच आहे, त्यामुळे कुणाला कळणार नाही, पत्ता लागणार नाही, विषय संपला. घरी आला. अशा पद्धतीनं सगळ्या गावांनी दूध ओतलं. गाभारात सकाळ झाली, म्हटलं आता गाभारा दुधाने भरलेला असेल, सकाळी जायचं, गाभारा उघडायचं, महादेवाचं दर्शन घ्यायचं. पाऊस पडायला सुरुवात, सगळं गाव जमा झालं, महादेवाच्या गाभाऱ्यात जवळ आलं. म्हटले गाभारा दुधानं भरला असेल. दार उघडलं, बघतायत तो काय, गाभाऱ्यात दुधाचा एक थेंब नाही, सगळं पाणीच. कारण ह्यांनी जो विचार केला तसाच अख्ख्या गावानं विचार केला. सगळं गाव दूध आणणारच आहे की, आपली एकट्याची एक कळशी पाण्याची असली म्हणून कुठं बिघडतोय? तो कुणाच्याच कळशीत दूध नव्हतं. समाज सुधारणा करणारे आमच्या माणसांचं सगळं असंच आहे ना. मी एकट्यानं नाही केलं म्हणून कुठं बिघडतंय? सगळं गाव करतंयच की. जिथं हा प्रश्न विचार येतो तिथं प्रगती संपते. जिथं हा प्रश्न डोक्यात येतो तिथं विकास खुलतो. जिथं हा प्रश्न मस्तकात शिरतो तिथं विकास संपतो. हे एकदा आमच्या लक्षात आलं. स्वतःला केंद्रीभूत माना, स्वतःला केंद्रस्थान बनवा आणि मग प्रवासाला लागा. जग तुमच्या कुशीत यायला फार वेळ लागणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्यात मोठं, मन स्वच्छ करा, गुरुळपणा काढून टाका. मनाची शुद्धता हीच खऱ्या अर्थानं समाजाची शुद्धता असते. कारण गाव कितीही स्वच्छ असलं पण तुमची मनं बरबाटलेली असली, सगळी द्वेषानं अहंकारनं पछाडलेली असली तर त्या स्वच्छतेला काही उपयोग नाही. हे कधी आमच्या लक्षात येऊ द्या. मन स्वच्छ करणं हा सगळ्यात मोठा महत्वाचा नियम आणि महत्वाचं काम आहे. तर समाजाच्या सुधारणेला आणि स्वच्छतेला अर्थ ही वस्तुस्थिती. पण सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की आमची मन एवढी अस्वच्छ, एवढी विकृत आहेत की आज जर आता उद्या सुरू होणाऱ्या मांढरदेवीच्या डोंगरावर कधी जाऊन बघितलं तर तिथं झाडं दिसतील, ज्या झाडावर खिळे टोकायची पद्धत आहे. एखाद्या कुणाच्या तरी नावानं चिठ्ठी लिहायची, ह्याची गंज पेटू दे, त्याची मस मरू दे, ह्याचं घर जळू दे, त्याची वाट लागू दे, त्याचं वाटुळं होऊ दे, एवढं सगळं लिहायचं, काळं कापडं घ्यायचं आणि ती चिठ्ठी ते फडकं त्या झाडाला ठोकायचं. एकही झाड शिल्लक नाही, त्या झाडावर खिळा नाही. आता खिळा ठोकायला जागा नाही. किती घाण भरली काळजात आमच्या. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं किती वाटतं आम्हाला. नाही बरं वाटत आम्हाला. अहो एक काळ होता, एखादा समोरून यायचा, म्हणायचा कसं काय बरं आहे का, आम्ही म्हणायचो आमचं कशाचं, तुमचंच बरं आहे. आपलं आपल्याला कधी बरं वाटत नव्हतं, पुढच्याचं खूप बरं वाटायचं. आता काळ इतका बदललाय, आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही, पण पुढच्याचं अजिबातच बरं वाटत नाही.
ज्या दिवशी दुसऱ्याचं बरं वाटायला सुरुवात होईल त्या दिवशी समाज सुधारणा चालू होईल. दुसऱ्याचं चांगलं वाटू द्या, दुसऱ्याला उत्तम म्हणायला शिका, हे कधीतरी आमच्या काळजामध्ये रुजलं पाहिजे, पेरता आलं पाहिजे. तर समाज एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो. कधीतरी दुसऱ्याचं चांगलं बघायला शिका, दुसऱ्याचं चांगलं करायला शिका, त्या दिवशी समाज परिवर्तन होईल. आपलाच बंगला माडीचा असावा अशी जी अपेक्षा आहे ना आमची, ती कधीतरी मोडा. अहो कधीतरी दुसऱ्याचं करा, दुसऱ्याचं भलं करा. जी महापुरुष झाली, जी आदर्शांची मांदियाळी झाली, ती दुसऱ्यासाठी जगणारी झाली म्हणून जयंत्या पुण्यतिथ्यात होतात त्यांच्या. आमच्या होत नाही, त्याचं कारण नेमकं ती आहे. कधीतरी समाधान शोधायला लागला. अहो एखाद्या आंधळ्याला कधीतरी रस्ता क्रॉस करून द्या, बघा त्याच्या आंधळ्या डोळ्यात चमकणारी ऊर्जा आम्हाला किती आनंद देऊन जाते. एखाद्या तहानलेल्याच्या तोंडात थोडंसं घोटभर पाणी टाका, त्याची तहान, त्याची तृप्तता आम्हाला किती आनंद देते, किती समाधान देते हे कळेल आम्हाला. अहो एखाद्या पांगळ्याला द्या खांद्यावर, बघा त्याची कृतज्ञता आम्हाला जगण्याचं किती बळ देते. हे कधीतरी अनुभवून बघा. हे बोलायचे सांगायचे विषय नाहीत, हे स्वतः कधीतरी अनुभवायचे विषय आहेत. दुसऱ्याचं चांगलं करणारी ही प्रवृत्ती आहे ना, तीच खऱ्या अर्थानं आयुष्याला बळ पुरवत असते, आयुष्याला आशीर्वाद देत असते. हे एकदा करा आणि आमच्या पोरांना सांगा कशासाठी जगायचं. तुला आम्ही या भूमीत जन्माला आणलं ना, ते कशासाठी हेही समजावून सांगा. इस्टेट काय आहे कळू द्या त्याला. अहो कशासाठी जगतो तो, कसली इस्टेट कमावतो तो, पैसा म्हणजे तरी काय पैसा असतो. अहो कधीतरी एखाद्याला अटॅक येतो, बायपास करावी लागते. आणि बायपास करण्याचं म्हणजे काय करायचं, तर शरीरातली हृदयातली खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी शरीरातली दुसरी रक्तवाहिनी जोडायची. म्हणजे खराब झालेल्या एका रक्तवाहिनीला काढून तिच्या जागी चांगल्या रक्तवाहिनीला जोडायचं. या सगळ्या प्रोसेसचा खर्च किती येतो, 2.5 ते 3 लाख रुपये. म्हणजे आमच्या एका रक्तवाहिनीची किंमत किती झाली, 2.5 लाख रुपये. आमच्या शरीरात अशा एकूण किती रक्तवाहिन्या आहेत डॉक्टर सांगतील, मला माहित नाही, पण कमीत कमी 1 लाख असाव्यात. मग 1 लाख गुणिले 2.5 लाख किती झाले. एखादी किडनी बाद होते, डायलिसिस राहावं लागतं. डॉक्टर म्हणतात किडन्या घातल्या पाहिजेत नव्या, घाला. मग कितीला किडनी असते, 2.5 लाखाला 2 किडन्या दिल्यात, 5.5 लाख झाले. एखादा डोळा बाद होतो, डोळा नवीन बसवून मिळतो, कितीला डोळा येतात, 2.25 लाखाला 2 डोळे दिलेत, किती किंमत झाली, 4.5 लाख रुपये. अरे डोळे 4.5 लाखाचे, किडन्या 5.5 लाखाच्या, रक्तवाहिनी 1 लाखाची. करा ना हिशोब शरीराचा. अरे अब्जावधी रुपयांच्या पुढे शरीराची किंमत जाते. ईश्वरानं जन्माला घालताना अब्जावधी रुपयांची इस्टेट आमच्या सोबत दिली, आम्हाला ती जपणं जमत नाही. कुठली इस्टेट उभारतो आम्ही. अरे बापाच्या खांद्यावर पोराची प्रेत येतात ना, त्यावेळी कळते शरीराची किंमत. डोळ्यातनं उघडणाऱ्या अश्रूंचं मोल त्यावेळी कळतं. कशासाठी जन्माला घालतो आम्ही पोरं, आणि कसली पोरं करतो आम्ही, कशासाठी. अरे पोटाची खळगी भरण्यापेक्षा पाठीचे कणे ताट राहू द्या. कारण ज्या समाजाच्या पोटीचे कणे ताट असतात ना, त्या समाजाला भिकेचे डोहाळे कधी लागत नाहीत. भिकेचे डोहाळे लागलेला समाज सगळ्यात घातक आणि नरक यातनाच फोकणार असतो. कुठला समाज द्यायचा आमच्या पोरांच्या वाट्याला, सांगा ना. ही इस्टेट शरीर सांभाळ तेवढाच बस, करू द्या ना त्याला, तेवढंच होऊ द्या ना निरोगी. भरपूर कमावतो आपण, काय उपयोग नसतो. माणसं पैसा कमावण्यासाठी तब्येतीकडे दुर्लक्ष करतात आणि पुन्हा तब्येत वाचवण्यासाठी कमावलेला सगळा पैसा गमावतात. काय मिळवतो आम्ही. आयुष्याचा अर्थ कळू द्या ना त्याला, कळू द्या आई बापाची किंमत. अहो पायाना चालताना ठेच लागली तर आईचं नाव ओठावर येतं, आणि हायवेवरनं पळताना अचानक पुढून समोर प्रचंड मोठा ट्रक आला की अरे बाप रे अशी तोंडातनं हाक येते. आईन बाप दोघं महत्वाचे असतात. प्रत्येक आईचा मुलगा कवी असतो असं नाही, पण प्रत्येक मुलाची आई ही एक सुंदर कविता असते. हे ठसवण आमच्या पोरांच्या काळजावर. अरे हो द्या ना एकनाथ त्याला. जेवायला बसलाय, ताटातली भाकरी कुत्रा पळवून घेऊ लागले. एकनाथ मागा धावले, हातात काटे घेऊन नाही तुपाची वाटे घेऊन. त्या कुत्र्याला सांगत होते, अरे नुसती भाकरी कशाला खातोस, घसा खरवडून निघेल, ही तुपाची वाटी सुद्धा ने. आय देणं आमचं, आय समाजासाठी जगणं आमचं. कशाला कमावतो, कशाला जगतो आम्ही, कशासाठी सगळा प्रवास. अरे ज्या मातीत जन्माला आलो, ज्या मातीत बहरलो, ज्या मातीत फुललो, ज्या मातीत उभा राहिलो, आणि ज्या मातीत शेवटी माती होऊन गेलो, त्या मातीसाठी काय दिलं आम्ही. ठीक आहे जगा ना स्वतःसाठी. काय कमवायचं ते एकदा कमवा. मी नेहमी सांगतो स्वतःची उंची ठरवून घ्या बस. तिजोरीची सुद्धा उंची ठरवून घ्या की किती साठवता यावं ह्याच्यात. उंची ठरवून घ्या. किती बँक बॅलन्स पाहिजे तुम्हाला, 5 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख ठरवून घ्या ना, एकदा ठरवून घ्या. किती गाड्या पाहिजेत तुमच्या दारात ठरवून घ्या ना एकदा. पोरांना काय काय द्यायचंय तुम्हाला ठरवून घ्या एकदा. धरणं बघितलीत का, धरणात पाणी साठवतात,
पण धरणाची उंची ठरलेली असते. आता सगळं पाणी साठवायचं म्हणून धरणाची उंची आभाळाला नाहीत भिडवत. साठवू द्या ना पाणी जास्त, नाही एका ठराविक उंचीपर्यंत धरण, आणि जादा आलेलं पाणी दारं काढून वरनं पुढे सोडलं जातं. जाऊ द्या ना पुढच्या गावाला, जाऊ द्या ना पुढच्या देशाला. सगळं नाही साठवत, बरोबर ना? कारण सगळं साठवलं तर काय होतं, पाण्याचा दाब इतका वाढतो की त्या दाबाने कधी धरण फुटेल नाही सांगता येत. म्हणून उंची ठरलेली. मी तसं म्हणतो ना, तिजोरीची उंची ठरवून घ्या ना, आणि तेवढाच दाब तिजोरीला द्या. नाहीतर एवढा दाब वाढेल की तिजोरी होते की नाही प्रश्न पडेल. कारण ना तिजोरीला दार, जाऊ द्या ना वरनं आलेला पैसा समाजाला, जाऊ द्या ना, द्या ना वाट काढून त्याला, कशाला पाहिजे. आणि काय मिळवून काय झोपच हरवतो ना आम्ही. जाऊ द्या ना पुढं, द्या ना समाजाला, द्या हे सगळं. नाहीतर सगळे आयुष्य कृत्रिम करतील पोरं सगळी. तुम्हाला खायला मिळतं ना, त्यांना मिळत नाही. तुमच्या खाण्यावर झेपावतील, नाही खाऊ द्यायची तुम्हाला सुद्धा. अहो तुम्ही सुखाने जगताना आम्ही चाले पाण्याला महाग होतो. कसली जिंदगानी येतील अंगावर. अरे चोऱ्या मोऱ्या अतिरेकी आतंकवादी होतील आमचीच पोरं. पातक त्यांचा नाही, दोष त्यांचा नाही, पाप त्यांचा नाही, जबाबदार आम्ही आहे. कारण त्यांच्या वाट्याचं आम्ही हिसकावून घेतलंय, आम्ही साठवून ठेवलंय आमच्या घराघरात तिजोरीत. द्या काढून. अहो शेतात एकच झाड असलं ना आंब्याचं की अख्खं गाव त्याच झाडाला झुंजा मारत आंबे खात बसतं. एकाच्याही वाट्याला आंबा येत नाही. त्यापेक्षा बांधाना, लावाना त्या शेतात 100 झाडं, खाऊ द्या ना सगळ्यांना सुखानं. हे एवढं करणं म्हणजे समाजासाठी जगण्यासारखं आहे ना, दुसरं काय. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. मुंबईतला इकडचा आमचा एक कामगार होता. 40-45 वय असावं. वेळेचं काय, 40-45 वय असेल. संसार 20 वर्ष झालेला. नवरा बायको राजा राणीचा संसार सुखानं जगत होती. सुखानं सगळं चाललं होतं. मनामध्ये शांतता होती, समाधान होती, तृप्तता होती. आयुष्य असावं तर असं असावं असा एक परिणामाचा एक वेगळा वेध होता. जगणं सुंदर होतं, मोहक होतं. या जन्मावर शतदा प्रेम करावी अशी या राजा राणीची भावना होती. कामगार होते, फार काही नाही, पण पोटापुरता कमवत होते, पोटापुरता जगत होते. हा कामगार सकाळी गिरणीत जायला निघायचा. रोज 9:45 वाजता घरातनं बाहेर पडायचा. 10 वाजता एका पानाच्या ठेल्यावर यायचा. 2 रुपयाचं एक साधं पाणी विकत घ्यायचा आणि 2 रुपयाची नोट देऊन माघारी आलेले 4 आणे त्या पानाच्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकून द्यायचं. 20 वर्ष क्रम कधी चुकला नाही. रोज 9:45 वाजता घराबाहेर, रोज 10 वाजता पानाच्या ठेल्यावर, 2.25 रुपयाचं साधं पान आणि उरलेले 4 आणे भिकाऱ्याच्या थाळ्यात. 20 वर्ष नेमाने क्रम चाललाय. 20 वर्ष रोज 9:45 वाजता, रोज नियमित. सगळं चांगलं व्यवस्थित चाललंय, सुखाचं चाललंय, आनंदाचं चाललंय. अचानक एके दिवशी दृष्ट लागली संसाराला. बायको आजारी पडली. दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी निदान केलं. सांगितलं ब्लड कॅन्सर झालाय बायकोला. पायाखालची वाळू सरकली. डोक्यावरचं आभाळ आदळतं की काय असं झालं. भीत विचारलं डॉक्टर काय निदान, उपचार. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. किती खर्च. आणि डॉक्टर म्हणे 1 लाख रुपये. उद्या दुपारपर्यंत 1 लाख रुपये आणून द्या, तर वाचेल बायको तुमची, तर होईल ऑपरेशन. आणि सैरबाहेर झाला. काळजामध्ये वादळ घेतलं. सुसाट झाला, बेभान झाला. काय करावं कळत नव्हतं. अरे पोटाची खडकी कशी बशी भरणारे आपण. 1 लाख रुपये आणावे कुठून, कसं वाचवावं बायकोला, कसं करावं ऑपरेशन. आणि कुणा पुढं बजावं, कुणा पुढं हात पदर पसरावा, कुणाला मागावं. पण पडला बाहेर. बायकोसाठी सगळ्या नातेवाईकांचे उंबरटे झिजवले. नातेवाईकांच्या पुढे पदर पसरला. एवढी वेळ फक्त भीक घाला, एवढी वेळ संसार वाचवा, एवढी वेळ आयुष्य वाचवा, फक्त एवढी वेळ. सगळ्या नातेवाईकांनी धडाधडा दार लावून घेतली. निराश झाला. मित्रांकडे गेला. त्यांनी सुखात साथ दिली होती, ती दुःखात साथ देतील मनात आलं. मित्रांच्या पुढे हात पसरला. अरे द्या रे, एवढी भीक द्या या मित्राला, वाचवा संसार, वाचवा आयुष्य. सगळ्या मित्रांनी पाठ फिरवली, चालू लागले. आणि यावेळी जगण्यातला सगळ्यात महत्वाचा नियम त्याच्या लक्षात आला. गरजेला जो पडत नाही ना त्याला माणूस म्हणायचं. विवश झाला, सैरभैर झाला. काय करावं कळत नव्हतं, कुठं जावं उमजत नव्हतं, कुणाकडे हात पसरावा समजत नव्हतं. सगळा तसाच आतंक झाला काळजात. मस्तकात मुंग्या झिंजिरत होत्या नुसत्या. अरे जिनं 20 वर्ष संसार केला माझा, जिनं सुखात दुःखात साथ दिली, जी प्रत्येक क्षणाला पाऊल उचलून माझ्या सोबत राहिली. अरे दुःखाचा वारा जिनं माझ्या कधी अंगाला लागू दिला नाही, डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, ती माझी अर्धांगी. मरणाशी झुंज घेते आणि मी नवरा तिचा. तिच्यासाठी नाही गोळा करू शकत 1 लाख, नाही देऊ शकत ऑपरेशन साठी पैसे, नाही वाचवू शकत तिला. काळजात सगळं थैमान माजलं. चालता चालता रस्त्याने निघाला. कुठेतरी पुस्तकात वाचलेलं असायचं, रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात. एखादा दगड दिसायचा, लगबगीनं धावत जायचा. सरदिशी दगड बाजूला करायचा. दगडाखाली काहीच नसायचं. काळजामध्ये तशीच मीच लखलखायची. डोळ्यातनं खळदिशी गंगा व्हायची.
काळीच घट्ट करायचा, चालत राहायचा. समोर एखादा ग्रस्त यायचा, त्याला वाटायचं जणू माझ्याकडे बघतोय. पाहता पाहता वाटायचं अरे जणू मलाच पैसे द्यायला येतोय. धावत धावत त्याच्यापर्यंत जायचा, अरे पैसे देतोय आणि अचानक तो समोरचा ग्रस्त पकड देऊन सरदेशी बाजूला व्हायचा. पुन्हा काळजामध्ये एक सरदेशी वादळ फोडायचं. अरे नाही कुणी मदत करणार. निराश झाला, रडवू लागला हमसामशी, डोकं आपटून घ्यावंच लागलं. अरे काय सांगू बायकोला, कसं जाऊ त्याच्या समोर. दिवस संपला, रात्र झाली, सकाळ झाली, आता फक्त दुपार उरली हातात. नाही पैसे दिले तर नाही वाचणार. बायको काय करावं. चालत राहिला चौपाटीपर्यंत आला. अथांग समुद्रात बघितलं, अरे वाटला द्यावा जीव. अरे जो नवरा नाही वाचवू शकत बायकोला, त्याच्या जिंदगानीत काय अर्थ. गेला गुडघ्यापर्यंत पाणी लागलं, कमरेपर्यंत. अरे डोका बुडवला, मान बुडवली, गुदमरला, कोंडला, मेला. आणि अचानक सरदेशी उफाळून बाहेर आला. अरे मीच जर मेलो तर माझ्या बायकोकडे कोण बघणार. शेवटी बायकोला कोण, तसाच परत आला. आणि बायकोचं रूप चित्तात आलं. जणू ती बायको त्याला सांगत होती, कशाला जीवाची एवढी तक्त करून घेता, कशाला काळजाला एवढा त्रास करून घेता. अहो नसतील पैसे गोळा होत तर न होऊ द्या. अहो नसेल माझं ऑपरेशन होत तर न होऊ द्या. अहो मी मेले तर एवढं काय बिघडणार आहे. पण माझ्यासाठी तुम्ही जीवाला नका त्रास करून घेऊ, नका स्वतःला त्रास करून घेऊ. याही क्षणात त्या बायकोचं हे शब्द त्याला आठवल्याने क्षणभर भापावला. काय करावं. अरे एवढी बायको पण नाही वाचवू शकत. निराश झाला, तसाच मान खाली घालून चालत राहिला. स्वतःच्या विचारात होता, भानात नव्हता, जाण नव्हती, कुठं निघालोय कळत नव्हतं. समोर फक्त बायको दिसत होती. आणि अचानक कुठून तरी हाक कानावर आली. त्याला वाटलं जणू कुणी मला बोलावतंय. सावरून बघितलं, पुन्हा कानावर हाक आली, ओ साहेब. मान वळवून बघितलं, ज्या पानाच्या ठेल्यावर गेली 20 वर्ष नेमानं पान खात होता तो पानवाला याला बोलावत होता, ओ साहेब इकडं या. मान खाली घातला, अश्रू दाटला, हुंदका तसाच साठवला. हा माणूस त्या पानाच्या ठेल्याजवळ गेला. या पानवाल्याने विचारलं, काय साहेब गेले 20 वर्ष तुमचा क्रम चुकला नाही, राव 2 दिवस फिरकला नाही टपरीकडे, असं काय झालं. भरल्या काळजाने आणि भरल्या उराने यांनी सांगितलं, बायको दवाखान्यात आहे, ब्लड कॅन्सर झालाय, ऑपरेशन करायचं आहे, पैशासाठी वन फिरतोय रे. पण त्यासरचे पानवाल्याचा गळा ताटला. आपला हात त्याने या माणसाच्या खांद्यावर ठेवला. साहेब आपली जागीर म्हणजे आपली ही पानपट्टी, विकली तर 5,000 येतील. तुम्ही म्हणत असला तर आत्ता. आणि हुंदका दाटून आला, तसाच अश्रू बाहेर काढत तो म्हणाला, अरे मित्रा तू म्हणालास यातच आलं सर, पण 5,000 ने काय होणार रे. आणि तसाच विवशपणे मान खाली खलत रडत निघाला. कसं जावं बायको समोर, काय तोंड दाखवावं. नाही वाचवू शकत, तुला मर, जा मर, काय सांगावं. पण निदान शेवटचं दर्शन तरी घ्या, एकदा शेवटचा डोळ्या भरून पाहावं तरी. अरे गरिबीनं संसार कसे उद्ध्वस्त होतात हे बायकोला जाताना समजावं तरी. आयुष्यभर तिची याद राहावी, एकदा डोळे भरून पाहावं. चालत राहिला, निराश मनानं चालत राहिला. दवाखान्यात आला, बायकोच्या खोली जवळ गेला, पण धाडस होत नव्हतं बायकोकडे बघायचं. अरे कसं बघावं, काय सांगावं. पण शेवटी धीर करून बघितलं. बायको शांतपणे बेडवर पहुडली होती, निश्चिंतपणे. तिचा तो शांत प्रसन्न चेहरा बघितला आणि काळजात सर्दीचे प्रश्न चमकला. बायकोचं या अखेरचं दर्शन आणि क्षणात वादळ थरारला, शारला, रडायला लागला, हुंदका दाटला, डोळ्यातला अश्रू थांबेना. तसाच गुडघ्यात बसला, गुडघ्या डोकं खुपसून ढसढस रडायला लागला. नाही वाचवू शकत. आणि त्याचं ते रडणं सुरू असतानाच अचानक एक नर्स धावत आली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, ओ साहेब सही करा या कागदावर, तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे. स्वर्ग भेटलाच आनंद झाला, ताट दिशी उडाला. अरे कुणी भरले 1 लाख, कुणी वाचवलं बायकोला, कुणी सावरला संसार, कोण आहे तो देव माणूस, कुणी भरले 1 लाख. बायकोनी कणल्याचा आवाज आला आणि नर्स सांगू लागली, तो फाटकं घोंगडं पांघरलेला मनुष्य दिसतोय ना, त्यांनी तुमच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1 लाख भरले. तसा सुटला सुसाट, फाटका घोंगडा घातलेला, अस्वच्छ कपडे, गावंढळ माणूस, विचित्र दिसणारा, पाठीमागून गेला, कडकडून मिठी मारली, तसाच पायावर पडला, पाय गच्च धरले, डोकं टेकलं पायाला. विचारलं, का वाचवलं संसार, का वाचवलंस आयुष्य, का वाचवलंस बायकोला, कोण आहेस तू, का भरलेस 1 लाख, कोण आहेस तू. मान वर करून बघितलं, आश्चर्याचा धक्का बसला. गेली 20 वर्ष ज्या पानाच्या ठेल्यावर पान खात होता आणि ₹2.25 पान खाऊन उरलेले 4 आणे याच्या थळीत टाकत होता, तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1 लाख रुपये भरून निघाला होता. आणि मग याने विचारलं, अरे का भरलेस पैसे 1 लाख. आणि त्या भिकाऱ्याच्या तोंडात जगद्गुरु तुकारामांची ओवी आली,
अरे चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. अरे गेली 20 वर्ष तू माझ्या थाळीत टाकत राहिलास, मी एक दिवस तुझ्या थाळीत टाकलं म्हणून कुठं बिघडलं. अरे गेली 20 वर्ष नेमानं न चुकवता माझ्या थाळीत टाकत राहिलास, मी तर एकच दिवस तुझ्या थाळीत टाकलं, कुठं बिघडलं. अरे व्हायचं असेल तर भिकारी व्हा, पण मनानं श्रीमंत असा. अरे पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत असला ना तरच जगू शकाल आणि तरच जीवनात सार्थक येऊ शकाल. पैशानं श्रीमंत होण्यापेक्षा पैशाने भिकारी व्हा, पण मनानं श्रीमंत असा. कारण मनानं श्रीमंत असणारीच माणसं इतिहास घडवणारी ठरलीत. आमच्या पोरांना ते शिकवा. नाही कमावलेच पैसे तरी चालतील, पण मनानं श्रीमंत हो. आणि ज्यावेळी असा मनाने श्रीमंत असणारा समाज तयार होईल ना, नाही सुधारायची गरज पडत, नाही त्या समाजासाठी जगायची गरज पडत, सांगावं नाही लागत. प्रत्येक पाऊल समाजासाठीच असतं तिथं. याने काय केलं? चारचाराने फक्त फेकत होता 20 वर्ष, फक्त चारचाराने. आणि मग त्या भिकाऱ्यानं एक दिवशी सगळं भरभरून दिलं त्याला. मी फक्त तेवढंच सांगतो, नका देऊ खूप, नका देऊ सगळं आयुष्य, नका कुर्बान करू संसार, नका देशासाठी देऊ आहुती. फक्त रोज 25 पैसे या समाजाला द्या. 25 पैसे एवढं काम, 25 पैसे एवढा वेळ, 25 पैसे एवढी बुद्धी, 25 पैसे एवढी कला फक्त रोज द्या. एक दिवस हा समाज तुम्हाला भरभरून देईल आणि तीच तुमचा निकोप समाज घडवेल. ते तुमचं